जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. ह्या जशी कळी सुंदरी अलाइटमेंट ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनल आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून देखील जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन प्रेसेट दिले आहेत. एक बुकमार्क प्रेसेट आणि शिकबिट प्रेसेट. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलाइट मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. बिटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. काय करायचं, मी तर तुम्हाला बघू शकता, मी तर तुम्हाला काहीशी इथं टेक्स्ट लेअर ऍड करून दिलेले आहेत बीटनुसार, आणि इथं ग्रुप ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर मित्रांनो, मी एक एक करून इथनं अनहाईड करून घेतो. तर बघू शकता मी इथं अनहाईड केलेलं आहे. तर काय करायचं आहे, ग्रुपमध्ये एक एक करून मित्रांनो आपल्याला इथं फोटो ऍड करायचा आहे. तर फोटो कसा ऍड करायचा सांगतो. तर मित्रांनो, काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे. एडिट ग्रुपला गेल्यानंतर इथं बघू शकता, इथं अजून एक इथं तुम्हाला 3 ग्रुप दिसतील. त्याच्यावर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेअर दिसत आहे त्या लेअरवरती क्लिक करून सिम्पली डिलीट लेअर करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. बघू शकता मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट इथं फोटोला सिलेक्ट फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये जायचं. मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये गेल्यानंतर रिसाईज वरती क्लिक करून साईज कमी करायची फोटोची. बघू शकता रिसाईज वरती पहिला क्लिक करा आणि सिम्पली साईज कमी करा फोटोची. आणि व्यवस्थित इथं लॉंग प्रेस करून पहिला रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्या. बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर व्यवस्थित इथं फोटोला इथं सेट करायचं आहे. बघू शकता इथं सेट केलेलं आहे. तसंच मित्रांनो, ग्रुप उरलेले जे 2 ग्रुप आहेत ते एक एक करून आपल्याला इथं बघू शकता, मी सांगितलेलं त्या पद्धतीने आपले उरलेल्या ग्रुप 2 ग्रुप मध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे इथं फोटो ऍड करायचे आहेत. तर मी एक एक करून इथं ऍड करून घेतलेले आहे सर्व काही इथं फोटो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एक करून इथनं फोटो ऍड करून घेतो पटापट. तर मी 3 नंबरच्या इथं ग्रुपला मित्रांनो मी इथं फोटो ऍड करून घेतलेला आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघू शकता आपण तिन्ही ग्रुपला आपण म्हणजे बघू शकता आपण ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड केलेले आहेत. तर मित्रांनो, फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मित्रांनो 1 2 3 4 बघू शकता 1 2 3 4 चारही बीटला मित्रांनो आपल्याला ते एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो ऍड करायचा आहे. तर मित्रांनो, फोटो कसा ऍड करायचा सांगतो. बॅकग्राऊंड नसलेला म्हणजे बॅकग्राऊंड नसलेले इथं फोटो ऍड करायचा आहे. तर मी इथनं एक एक करून इथनं ऍड करतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर आता मित्रांनो मी एक एक बीटला आपल्याला इथे एक एक फोटो ऍड करण्यास सुरुवात करायची आहे. आणि फोटोला व्यवस्थित इथे स्क्रीनवरती आपल्याला सेट करायचं आहे. तर बघू शकता मी एक एक करून इथनं फोटो ऍड करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओ लाईक केला नसेल लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटकन इथनं करून घेतो. तर झालेले आहेत आपले, एकच फोटो आपला राहिलेले आहे ऍड करायचा. तर मी पटापट इथनं फोटो मित्रांनो मी इथं ऍड केलेले आहेत. तर काय करायचं आहे, फोटोला लॉंग प्रेस करून बघू शकता रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. म्हणजे रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. रेक्टँगलची जी लेअर आहे त्या बॅकग्राऊंडला आपल्याला हा फोटो घ्यायचा आहे. तर बघू शकता मी चारही फोटो आपण
रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतलेले आहेत. तर काय करायचं आहे, एवढे एडिटिंग झाल्यानंतर ज्येष्ठ मित्रांनो 9.25 सेकंद जायचं आहे. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला मित्रांनो आपल्याला एक बीटला आपल्याला एक फोटो ऍड करण्यास सुरुवात करायची आहे. तर मी एक करून इथनं पटापटीतनं एक बीटला आपल्याला एक फोटो मी ऍड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता माझे झालेले आहे. तर मी फोटो ऍड करून सर्व काही, तर मी लास्टचा फोटो इथनं पटकन इथनं ऍड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता आपण इथं सर्व काही इथं फोटो ऍड केलेले आहेत. तर काय करायचं आहे, बघू शकता मित्रांनो आता बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेट मधला. बघू शकता इथं शेक इफेक्ट प्रेसेट मधला पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता आपण जे पहिले 4 फोटो ऍड केलेले आहेत, बॅकग्राऊंड नसलेले फोटो जे ऍड केलेले आहेत त्या 4 फोटोला आपल्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो मी इथनं पटकन इथनं पेस्ट करून घेतो इफेक्ट. बघू शकता इथं पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, बॅग यायची शिक इफेक्ट प्रेसेट मधला. बघू शकता इथं शिक इफेक्ट प्रेसेट मधला लास्टचा पहिला व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बघू शकता कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. मित्रांनो बघू शकता मी सांगतोय त्या बीट जवळ यायचा आहे. पहिला 9.25 सेकंद जो यायचा आहे, सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करा. नेक्स्ट बीटला जाऊन आणि एकदा पेस्ट लेअर करा. मित्रांनो आपल्याला प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करायची आहे. तर बघू शकता नेक्स्ट बीटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि एकदा पेस्ट लेअर करून एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचा आहे. बघू शकता मी प्रत्येक बीटला ही लेअर ऍड केलेली आहे. बॅग याच्या शेक इफेक्ट प्रेसेट मधला बघू शकता 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 9.25 सेकंदापासून आपण जेवढे काही आपण एक बीटला आपण फोटो ऍड केलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून इथं पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी केलेले आहे सर्व काही इथं फोटोला इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सेकंड वरती क्लिक करून इथं एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगल पूर्ण बनले. लास्टला काय रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर आणि स्ट्रोक मध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्म मधून एक नंबरला ऑप्शन दिसेल इथं ना, त्याच्यावर क्लिक करून इथं सिम्पली मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो काय करायचंय, मी तर बघू शकता इथे लिरिक्सला इफेक्ट देखील मी ऑलरेडी इथे ऍड करून दिलेला आहे. जस्ट व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला. कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सोडत आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.